नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET-CELच्या वतीनं फार्मसी कॅप राऊंड 1चा जो रिझल्ट आहे तो त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. अलॉटमेंट आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे. त्या ठिकाणी आपला PH नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून आपल्याला आपली अलॉटमेंट चेक करण्याची लिंक ही CET-CELनं उपलब्ध करून दिलेली आहे. आता हा महाराष्ट्र CET-CELच्या वतीनं राबविला गेलेला फार्मसीचा पहिला कॅप राऊंड होता. या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल तर पुढे काय प्रक्रिया केली पाहिजे, 1 नंबरचं ऑप्शन मिळालं असेल तर पुढे काय करता येईल, किंवा जे कुठला पहिला ऑप्शन सोडून अदर ऑप्शन मिळालेले असतील तर ते कॉलेज हातात ठेवून पुढे जाता येईल का, बेटरमेंट कधी करायची असणार आहे, त्याची काय नेमकी प्रक्रिया असेल, ह्या सगळ्या संदर्भानं आपण हा एक छोटासा पण अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. फार्मसी कॅप राऊंडचं जे शेड्यूल होतं ऑफिशियली त्यानुसार जे तर आज 3 तारखेला पहिल्या राऊंडचे अलॉटमेंट येणं अपेक्षित होतं. त्यानुसार CET-CELच्या ऑफिशियल पोर्टलवर त्याची लिंक उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थी त्यांचा PH ID आणि डेट ऑफ बर्थ वापरून कोणतं कॉलेज मिळालं आहे की नाही मिळालं हे सगळं त्या ठिकाणी ते पाहू शकतात. आणि त्यानंतरचे जे पुढचे प्रश्न आहे त्याची उत्तरं आपण आता इथं बघणार आहोत. पहिले तर ज्या मुलांना पहिल्याच राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि त्याचा चॉईस क्रमांक 1 होता असं जर कॉलेज मिळालेलं असेल तर हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला घेणं कंपल्सरी आहे, कारण ते ॲटो फ्रीज होणार आहे. म्हणजे जे काय गाईडलाईन आहे त्यानुसार पहिल्या क्रमांकाचं जर ऑप्शन मिळालेलं असेल तर ते घेणं बंधनकारक आहे, असं अगदी सोप्या भाषेत आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. सो ज्या मुलांनी चॉईस फिलिंग केलेली होती, अलॉटमेंट मिळाली आहे आणि पहिलंच कॉलेज मिळालेलं आहे तर त्यांना ते घ्यावंच लागेल. त्या ठिकाणी ते ॲडमिशन घेऊन त्यांचा फार्मसीच्या ॲडमिशन प्रक्रियेतला प्रवास संपणार आहे. आणि ही ॲडमिशन घेण्यासाठीची जी काही वेळ असणार आहे ती असणार आहे 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर, म्हणजे थोडक्यात साधारण 3 दिवसाचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी आहे. जर आपण या पहिल्याच मिळालेल्या अलॉटमेंटसाठी रिपोर्टिंगला जाणार असाल तर 6 तारखेला दुपारी 3पर्यंत ॲटलिस्ट आपण रिपोर्टिंग त्या ठिकाणी केलं पाहिजे, कारण ॲडमिशन ऑफिशियली क्लोज करण्याचे टाईम जो आहे तो 6 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. म्हणजे इतर ज्या काय फॉर्मॅलिटीज असतात ज्या कॉलेजच्या वतीनं पूर्ण केल्या जातात त्यासाठी 5 वाजेपर्यंत वेळ आहे. सो ज्या मुलांना पहिलं ऑप्शन मिळालेलं आहे ते तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. जर तुम्ही ते ऑप्शन सोडलं तर तुम्ही या ॲडमिशन प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहात. त्यामुळं आपल्याकडं इतर कुठलेही ॲडमिशनचे पर्याय नाही आहेत आणि आपण चॉईस फिलिंग केलेल्यापैकी पहिलंच जर आपल्याला ऑप्शन मिळालेलं असेल तर आपण नक्की 6 तारखेपर्यंत हे ॲडमिशन घ्या, जेणेकरून फार्मसीचा जे ॲडमिशनचा पर्याय जो होतो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध राहील. आता दुसरं, पहिलं ऑप्शन सोडून इतर कुठलं तरी ऑप्शन मिळालं आहे, 10व्या नंबरचं, 5व्या नंबरचं, 12व्या नंबरचं, कुठलंही 1 नंबर सोडून इतर कुठलंही ऑप्शन मिळालेलं असेल तर असे विद्यार्थी हे कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात. याला बेटरमेंट करणं असं म्हणतात. जसं इंजिनिअरिंगमध्ये 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीस भरून कॉलेज हातात ठेवून पुढचे राऊंड करता आले, तोच नियम इथेसुद्धा लागू आहे. इथेसुद्धा तुम्हाला मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढचे राऊंड करता येतात. त्यासाठी ऑफिशियली 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीस भरावी लागते. ही तुमच्या लॉग इन ID मधनं भरावी लागते आणि ही फीस भरल्यानंतर तुम्हाला आता मिळालेलं कॉलेज हातात राहतं आणि परत पुढच्या राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल. आता मिळालेल्या कॉलेजसाठी प्रत्यक्ष कॉलेजला जाण्याची गरज नाही. कोणत्या केसमध्ये, जेव्हा की तुम्हाला पहिलं ऑप्शन सोडून इतर कुठलंही तरी ऑप्शन मिळालेलं आहे त्या केसमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पोर्टलवर 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीस भरून हे कॉलेज हातात तुम्हाला ठेवता येतं आणि पुढचे राऊंडसुद्धा तुम्हाला करता येतील. अर्थात दुसऱ्या राऊंडचा नियम काय आहे, पहिल्या 3 पैकी जर कॉलेज मिळालं तर घ्यावं लागतं आणि तिसऱ्या राऊंडचा नियम आहे पहिल्या 6 पैकी कॉलेज मिळालं तर घ्यावं लागतं. ह्या नियमाच्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो आपण आवर्जून बघा. बघितला नसेल तर तो बघितल्यावर तुमचे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघतील. सो थोडक्यात पहिलं ऑप्शन सोडून इतर कॉलेज मिळालेले आहेत तर ते तुम्ही हातात ठेवून पुढे जाऊ शकता. यासाठी बेटरमेंट करावी लागेल आणि त्यासाठी 4 ऑक्टोबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला ऑफिशियली वेळ उपलब्ध आहे. आता त्याच्या पुढची कॅटेगरी की चॉईस फिलिंग केलेली होती, कॉलेजेस भरलेले होते परंतु अलॉटमेंट आलेली नाही. म्हणजे काय, कमी कॉलेज टाकले होते, मोजके कॉलेज टाकले किंवा पर्सेंटाईल फार कमी आहेत
त्यामुळं कदाचित अलॉटमेंट आलेलं नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना काही करायचं नाही आहे. त्यांना कॅप राऊंड 2ची वाट पाहायची आहे. कॅप राऊंड 2मध्ये त्यांनी जास्तीत जास्त ऑप्शन्ससह चॉईस फिलिंग करायची आहे आणि त्या ठिकाणी मग फार्मसी प्रवेशाचं स्वप्न त्यांना त्या ठिकाणी पूर्ण करतात. सो पुढचा राऊंड कधी आहे तेही थोडक्यात सांगतो. दुसऱ्या राऊंडची जी काय सीट मॅट्रिक्स असेल किंवा अवेलेबल सीट्स जे आहेत ते 7 ऑक्टोबरला पब्लिश होणार आहे आणि 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाणार आहे आणि 13 ऑक्टोबरला हा राऊंड त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. म्हणजे थोडक्यात ज्या मुलांना ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांना सध्या वेट करायचं आहे. दुसरा राऊंड 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे. त्या दरम्यान तुम्ही जास्तीत जास्त प्रेफरन्सेस निवडून पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात. आता थोडक्यात ज्या मुलांना भले पहिलं ऑप्शन मिळालेलं नाही आहे, चौथी कॅटेगरी म्हणू शकतो आपण याला, भले तुम्हाला पहिलं ऑप्शन नाही मिळालं, चौथं 5वं 6वं कॉलेजचं ऑप्शन तुम्हाला अलॉटमेंट मिळालेली आहे आणि तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं आहे किंवा तुम्हाला ते आवडलं आहे, त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेण्याची तुमची तयारी आहे. तर ज्याला पहिलं ऑप्शन मिळालं त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो आणि ज्यांना इतर कुठलंही ऑप्शन मिळालं आहे पण मिळालेलं कॉलेज त्यांना फायनल करायचं आहे, त्याच ठिकाणी भविष्यात त्यांना त्या ठिकाणी शिकायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना रीतसर जाऊन प्रॉपर वेने फीज भरून ॲडमिशन करण्यासाठीची जी काय मुदत असणार आहे ती सुद्धा 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यान असणार आहे. म्हणजे काय, ॲडमिशन जर करायचं आहे आपल्याला, मिळालेलं कॉलेजच फायनल करायचं आहे, तर त्या ठिकाणी 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत जाते. अशा परिस्थितीमध्ये काय करावं लागतं, तर तुमच्याच लॉग इन आय डीमधनं लॉग इन करून 1000 रुपये भरून तुम्हाला तुमचं कॉलेज फ्रीज करता येतं. फ्रीज करणे म्हणजे फायनल करणे, बेटरमेंट करणे म्हणजे हे कॉलेज हातात ठेवून पुढे जाणे. तर जर तुम्हाला फायनल करायचं कॉलेज तर तुम्ही ते कॉलेज फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फीस तिथेसुद्धा 1000 रुपये भरावे लागेल आणि मग त्याची प्रिंटआउट घेऊन तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंगसाठी जाता येईल. बऱ्याचदा अगोदर तुम्ही कॉलेजमध्ये व्हिजिट करा, सगळं बघा आणि मग तुम्हाला आवडलं तर मग तुम्ही तिथंसुद्धा तुम्हाला कॉलेजवाले या संदर्भानं हेल्प करू शकतात. सो ज्यांना कोणतंही कॉलेज मिळालं आहे पण ते घेऊन टाकायचं आहे, त्यांना विषय संपवायचा आहे, तर अशा परिस्थितीमध्ये जी काय डेट असणार आहे ती सुद्धा 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत असणार आहे. याची आपण सगळ्यांनी आवर्जून नोंद घ्यावी. थोडक्यात काय, ज्यांना पहिलं ऑप्शन मिळालेलं आहे ते घेणं कंपल्सरी आहे. 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत ते घ्यायचं आहे. ज्यांना आत्ता मिळालेलं कॉलेज घेऊन पुढे जायचं असेल त्यांना बेटरमेंट करावं लागेल, त्याच्यासाठी सुद्धा 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत वेळ आहे. तिसरी कॅटेगरी ज्यांना ॲडमिशनच मिळालेलं नाही आहे त्यांना पुढच्या राऊंडची वाट पाहायची आहे. आणि चौथी कॅटेगरी कोणते तरी ऑप्शन मिळालेले आहे पण ते आता फायनलच करायचं आहे, घेऊन टाकायचं आहे ॲडमिशन, त्यांनासुद्धा 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची असणार आहे. सो एक महत्त्वाची माहिती बी फार्मसी कॅप राऊंडच्या संदर्भाने मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि या संदर्भानं अजून काय आपले प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा, तुम्हाला मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे. आता शेवटचा विषय, ज्यांना ॲडमिशनला जायचं आहे त्यांनी ॲडमिशनला जाताना सीट ॲक्सेप्टन्स फीज भरून फ्रीज केलेले जी काही प्रिंटआउट आहे ती, त्यासोबतच फार्मसी रजिस्ट्रेशन जे तुम्ही केलेलं होतं CETCELच्या ऑफिशियल पोर्टलवर त्याची प्रिंटआउट, यासोबतच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर व्हेरिफिकेशन स्लिप, तुमचे सगळे शैक्षणिक कागदपत्र, शासनाच्या वतीनं मिळालेली सगळी कागदपत्र जसे की कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर आणि इतर रहिवासी प्रमाणपत्र, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट, गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट आणि इतर सगळी डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जे येते या ठराविक वेळेमध्ये जे सांगितलेली वेळ आहे त्यामध्ये जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची असणार आहे. सो आता आपण या ठिकाणी थांबूया. या संदर्भात अजून काय प्रश्न असतील नक्की कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद. थँक्यू.